भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। जय जय श्री राम।
हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। रामचंद्र प्रभूजींचं जीवन कधीच आहे? त्रेतायुगातलं. छत्रपती शिवरायांचा कालावधी कधीचा आहे? जवळजवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचा. जगद्गुरु तुकोबारायांचा कालावधी कधीचा आहे? त्यांच्या समच आहे, 400 ते 500 वर्षापूर्वीचा. आज सुद्धा आपण इथं बसून जगद्गुरु तुकोबारायांची कथा श्रवण करतोय. आज सुद्धा रामचंद्र प्रभूजींचं मंदिर इतक्या अट्टहासानं बांधलं जात आहे. आज सुद्धा आपल्या देवाऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे. त्याचं कारण आहे त्यांचं जगणं समाजासाठी, त्यांचं जगणं समाजासाठी आहे. किती भाग्यवान आहोत आपण. कित्येक वर्षाचं स्वप्न साकार होत आहे. कधी? उद्याच्या 22 तारखेला. ज्यासाठी अनेकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, ज्यांनी राम मंदिरासाठी आपलं रक्त सांडलं, आपला प्राणाचं बलिदान दिलं, ते स्वप्न आज 22 तारखेला साकार होत आहे. रामचंद्र प्रभूजींचं मंदिर निर्माण झालंय आणि त्यामध्ये रामचंद्र प्रभूजींचं प्रागट्य होणार आहे. आपल्या हयातीमध्ये आपल्या डोळ्या देखत हा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. कोणाचं मंदिर होत आहे? कोणाचं मंदिर आहे ते सांगा. अयोध्येमध्ये मंदिर कोणाचं झालंय? तुम्ही म्हणता रामाचं. ठीक आहे, चला आता मी माझ्या दृष्टीने मत मांडतो. समाज हा कधीही व्यक्तीचा पुरस्कार करत नाही, समाज हा गुणाचा पुरस्कार करत असतो. ऐकताय ना? समाज हा कधीही कोणत्या व्यक्तीचा पुरस्कार करत नाही, समाज हा गुणाचा पुरस्कार करत असतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलंय, आम्हालाच का बोलवलं? व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. उद्या जर सोपान बाबांना गायला नाही आलं तर तुम्ही म्हणाल का या महाराज पुढच्या वर्षी 7 दिवस अहो मला गाता येत नाही, हो माझ्या घशाला त्रास आहे. नाही नाही, आपली ओळख झाली, या तसंच या. बोलवताल नाही. आकाश महाराज जर म्हटले बुवा मला नाही वाजवायला जमणार, माझ्या हाताला दुखापत झाली आहे, नसलं जमत तरी या जरा, आपलं प्रेम निर्माण झालंय, बोलवतील नाही. व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. मंदिर कोण्या व्यक्तीचं होत नसतं. मंदिर कोण्याही व्यक्तीचं होत नसतं. जर व्यक्तीची मंदिरं झाली असती तर मंदिरं बांधायला जागा कमी पडली असती. माझंही मंदिर झालं असतं, तुमचंही मंदिर झालं असतं, तुमचंही मंदिर झालं असतं. मंदिर कोणा व्यक्तीचं होत नसतं, मंदिर हे त्याच्या गुणाचं होत असतं. अयोध्येमध्ये होत असलेलं मंदिर हे रामचंद्र प्रभूजींच्या विचाराचं मंदिर आहे. ते मंदिर आहे सदाचाराचं, ते मंदिर आहे अहिंसेचं, ते मंदिर आहे दयेचं. ते मंदिर आहे एक बाणी तत्वाचं, ते मंदिर आहे एक वचनी तत्वाचं, ते मंदिर आहे एक पत्नी तत्वाचं.
छोटा प्रसंग सांगतो. राम रावणाचं युद्ध झालं आणि राम रावणाचं युद्ध झालं, शेवट झाला. रावण धारातीर्थी पडला. मंदोदरीला माहीत झालं की रावण धारातीर्थी पडलाय. मंदोदरी त्या रणभूमीवर आली. रामचंद्र प्रभू एका शिळेवर बसलेले आहेत. दिवस मावळतीला जातोय आणि अशा वेळी मंदोदरी त्या ठिकाणी आली आहे. मागून कोणीतरी स्त्री आली आहे हे रामचंद्र प्रभूजींच्या लक्षात आलं आणि रामचंद्र प्रभूजी उठून 10 फूट लांब जाऊन उभे राहिले. ऐकताय ना? ऐका. पाठी मागून कोणीतरी स्त्रीच आली आहे हे रामचंद्र प्रभूजींच्या लक्षात आलं. कशावरून? फक्त सावली पाहिली आणि लक्षात आलं कोणीतरी स्त्री आली आहे. 10 फूट लांब जाऊन उभे राहिले. मंदिर कशाचं यासाठी सांगतोय. रामचंद्र प्रभू मंदोदरीला म्हणतात, कोण आपण? इथे कशासाठी आलात? स्त्रियांनी रणभूमीवर येऊ नये. इथे कशासाठी आलात? मंदोदरीचं वाक्य लक्षात ठेवा. मंदोदरी म्हणते, अरे रामा, मी रावणाची पत्नी मंदोदरी आहे. माझा पती कोणी सामान्य नव्हता. त्याला धारातीर्थी करणारा असा कोण आहे? अशी काय शक्ती आहे तुझी? हे पाहण्यासाठी मी इथं आली म्हणे. मंदोदरी बोलते, रामा, माझा पती इतका बलशाली होता. ऐक, तो शक्तीने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता. तो सत्तेने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता. तो परिवाराने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता. तो बुद्धीने सुद्धा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता. बुद्धीने श्रेष्ठ रावण कशावरून? जे शिवतांडव स्तोत्र आपण आज म्हणतो ते रावणानं लिहिलेलं आहे. शिवतांडव स्तोत्र पहा वाचून, मग कळेल रावणाची बुद्धिमत्ता. परिवाराच्या बाबतीत 80 सहस्त्र जयाच्या कामिनी सुंदरा, 80,000 ज्याच्या सुंदर पत्नी आहेत तो राजा रावण आहे. शक्तीमध्ये कैलास हलवण्याची ज्याची ताकद आहे तो राजा रावण आहे. सत्तेमध्ये 33 कोटी देव ज्याच्या बंदिशाळेत आहेत तो राजा रावण आहे. तरी रामा, विजय तुझा झालाय. तरी विजय तुझा झालाय रामा. रामचंद्र प्रभूजी म्हणतात, तुम्ही इथे कशासाठी आलात? अरे, माझा पती इतका बलशाली असताना सुद्धा अशी काय तुझी शक्ती आहे ज्या शक्तीमुळे माझा पती पराभूत झाला हे पाहण्यासाठी मी इथं आली. रामचंद्र प्रभू म्हणतात, मिळालं उत्तर? मंदोदरीनं सांगितलं म्हणे, हो मिळालं उत्तर. काय म्हणता तुम्ही, सांगा. त्यावेळेला मंदोदरीनं उत्तर दिलं, रामा, मी आलेले पाहून नुसती सावली दिसली तर तू 10 फूट लांब जाऊन उभारलास. रामा, अरे माझ्यासारख्या सुंदर 80,000 पत्न्या असताना सुद्धा विजय का झाला रामाचा? ऐका. अरे माझ्यासारख्या 80,000 पत्न्या असताना सुद्धा सीतेची अपेक्षा करणारा रावण कुठं आणि एका परस्त्रीची सावली पाहून 10 फूट लांब जाऊन उभारणारा राम कुठं? रामा, ही तुझ्या चारित्र्याचा विजय. रामा, हा तुझ्या चारित्र्याचा विजय. रामा, हा तुझ्या सदाचाराचा विजय. कशाचा विजय? सदाचाराचा आणि चारित्र्याचा विजय.
म्हणून आज जे अयोध्येमध्ये मंदिर निर्माण झालं, हे मंदिर कशाचं आहे तर हे मंदिर आहे विचाराचं. बहुप्रतीक्षित ते मंदिर आहे. आणि ज्या दिवशी उद्याच्या 22 तारखेला ज्या वेळेला तिथं रामचंद्र प्रभूजींची प्राणप्रतिष्ठा होईल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये रामनामाचा जयघोष असेल.